ब्रेकनंतर बातमी आता वसईमधून आहे। नाशिकमधील भोंदूबाबा नंतर आता तिकडे वसईमध्ये भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झालाय। वसईमध्ये स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करून पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। मी शंकर आणि तो माझी पार्वती आहे असं म्हणत या ठिकाणी महिलेवरती हा भोंदू अत्याचार करायचा। संपूर्ण राज्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण गाजत असतानाच वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याने सुद्धा मी तुझा महादेव तू माझी पार्वती असं म्हणत एका 35 वर्षीय महिलेवरती बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये उघड झालेला आहे। आपण बघू शकता हेच ते पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी हा जो गुन्हा आहे हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा आता पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। आता या घटनेमध्ये पुण्याचा हडपसर, मांजरी पोलीस स्टेशन आणि वसईचं माणिकपूर पोलीस स्टेशन कशा पद्धतीने तपास करतं आणि याचे पायाळेमुळे खोदून काढतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।